पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. रीता राजपूत यांच्या अस्तित्वाची ओंजळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न. नगरपालिका गटनेता कुणाल गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. बुलढाण्यातील सुप्रसिद्ध कवयित्री रीता राजपूत यांच्या अस्तित्वाची ओंजळ या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार 7 जून रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात आणि दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित या प्रकाशन समारंभाचे उद्घाटन बुलढाणा नगरपालिकेची गटनेता कुणाल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाजभूषण मुक्त्यारसिंग राजपूत हे अध्यक्षस्थानी होते. कविता संग्रहाचे प्रकाशन पुणे येथील यशदाचे संचालक डॉक्टर बबन जोगदंड व प्रसिद्ध साहित्यिक तथा चित्रपट निर्माते संदीप राक्षे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रसिद्ध होमिओतज्ञ डॉक्टर दुर्गासिंग जाधव, साहित्यिक डॉक्टर हरिदास आखरे, कवयित्री वैशाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गजेंद्रसिंग राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कवयित्री रीता राजपूत यांचा यापूर्वी देखील एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून साहित्य क्षेत्रात त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. रीताताईंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या काव्यसंग्रहाची सुरुवात केली. त्यांचा पहिला काव्यसंग्रह मोताळा तालुक्यातील शिलापूर या गावात, जिथे त्यांनी शिक्षण घेतलं, त्या गावाने केला. रीताताईंनी अतिशय म्हणजे कोरोना काळामध्ये या काव्यसंग्रहाची सुरुवात केली, जेव्हा आम्ही सर्वांनी अनुभवलं की घरातला प्रत्येक माणूस हा घरात होता आणि त्या काळात वेळात वेळ काढून त्यांनी काव्यसंग्रह तयार केला. निश्चित एक साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून शुभेच्छा आहेत, पण खूप साऱ्या शुभेच्छा एक स्त्री म्हणून सर्वप्रथम मी ताईंना देते. कारण ज्या पद्धतीने एक बाळ होतं आणि त्या प्रसव वेदना असतात, तशा पद्धतीने दुसरं पुस्तक म्हणजे हे प्रत्येक पुरुष आणि स्त्री, लेखक, कवी कोणीही असो, त्याच्यात जातपात काही नसते किंवा स्त्री पुरुष भेदभाव नसतो. एखादं पुस्तक प्रकाशित होणे म्हणजे ते त्या लेखकाचं अपत्यच असतं. म्हणून दुसऱ्यांदा पुनश्च एकदा माऊली म्हणून एक पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मी ताईंना शुभेच्छा. सुरुवात केली तेव्हा माझ्या दुःखाला सुरुवात झाली. कॉलेजमधल्या पोरी काही ओळखूच येईना आणि त्या पोरींना पाहून बोलाय काही सुचेना. सरकारचं बीज बचाव धोरण मला माहिती होतं. सरकारचं बीज बचाव धोरण मला माहिती होतं. त्या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी पार पडत आहे आणि त्या कार्यक्रमाला ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, पुढे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझ्या वडील मंडळी, खरोखर आज त्या ठिकाणी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजू गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार होतं. परंतु त्यांची तब्येत खराब असल्या कारणामुळे त्या ठिकाणी येऊ शकलेले एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज या ठिकाणी आलो आणि पुस्तक हातात घेतल्याबरोबर त्या पुस्तकामध्ये संपूर्ण ज्या कविता आहेत त्या 1 ते 64 कविता या पुस्तकामध्ये मी त्या ठिकाणी बघितल्या. पहिली कविता या ठिकाणी पुरावे आणि दुसरी विश्वास, शेवटची विश्वास नावाची कविता आहे.